मित्रांनो, आज बिग बॉस मराठीच्या घरातनं शॉकिंग असं डबल इव्हेक्शन झालेलं आहे आणि 2 सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेत. खरं तर एक सदस्य हा जाणारच होता, पण एक सदस्याचा कलर्स मराठीने बळी घेतला त्याच्या आनंदामुळे. खरं तर गेल्या आठवड्यामध्ये इव्हेक्शन प्रक्रिया राबवली नाही, तेच सदस्य या आठवड्यात कॅरी फॉरवर्ड झाले. गेल्या आठवड्यात एक सदस्य गेला असताना तर आज कोणीतरी दुसरं नॉमिनेट झालं असतं आणि दुसरं कोणतरी गेलं असतं. पण योगिताचा कदाचित आज इथे बळी दिले गेला असं मला स्पष्ट मत आहे आणि हे सगळं अनफेअर झालेलं आहे. तर मित्रांनो, या आठवड्यात 4 स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये सूरजदादा चव्हाण, त्यानंतर अभिजितदादा सावंत, योगिताताई चव्हाण आणि निखिल आणि दामल्यांचा निखिल, असे 4 स्पर्धक नॉमिनेट झाले होते. हे जे 4 स्पर्धक आहेत ना, या 4 स्पर्धकांसाठी सोशल मीडियावर खूप सारं बोललं जात होतं. त्याच्यातीलच काही ओळी ना माझ्या मनाला भिडल्या त्या 4 लोकांसाठी. त्या पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. तर या पोस्टमध्ये असं लिहिलंय, इतिहास साक्षी आहे, चांगल्या माणसांना अशा शोमध्ये जास्त दिवस राहता येत नाही. हे 4 जण देखील असेच आहेत ज्यांनी फेअर गेम खेळायला आणि विशेष म्हणजे यापैकी कोणीही आजवरती कोणाचंही मन दुखावलं नाही. जिंकण्यासाठी रडारड नाही ते उद्योग, नको तो आरडाओरडा या 4 जणांना देखील जमला नाही. हे पाहून शेवटी असंच म्हणावंसं लागतंय, हसावं की रडावं हेच मोठं दुःख आहे. खरंच खूप छान लिहिलंय. त्यासाठी मला आवर्जून या 4 लोकांसाठी सांगावंसं वाटतं. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शांत, चांगला गेम खेळणारे, सगळ्यांना समजून घेणारे लोकं जास्त काळ टिकत नाही. आरडाओरडा करून आपण काहीतरी वेगळं आहोत याची सतत जाणीव करून देणारी लोकच बिग बॉसच्या घरामध्ये टिकतात. मगाशी मी सांगितलं ना, निखिल दामले खरं तर हा जाणारच होता, कारण ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड आले होते तर निखिल हा जाणारच होता. परंतु योगिताचा बिग बॉसने बळी घेतला असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. कारण गेल्या वेळेस जर तुम्ही इव्हेक्शन प्रक्रिया राबवली असती तर कदाचित या आठवड्यात कोणतरी दुसरा नॉमिनेट झाला असता आणि दुसरा कोणतरी सदस्य गेला असता. पण ठीक आहे, कदाचित योगिताला पण नवऱ्याने सांगितलं असेल की जाऊ दे, खूप त्रास होतोय तिला आणि तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढा. त्यासाठी कदाचित डबल इव्हेक्शन झालं असावं, हे असू शकतं. त्यामुळे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं 2 सदस्य हे गेलेले आहेत. निखिलचं सांगायचं झालं तर निखिल आणि दामले हा जो काही वेगळा गेम दाखवत होता ना, तर त्यामुळे सुद्धा लोक त्याला पसंती देत नव्हती आणि त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नव्हता. आज पण त्याचा जो एव्ही दाखवला त्या एव्हीमध्ये तो काही त्या एव्हीमध्ये तो काही जास्त गेम खेळलाच नाही, कोणाला भिडलाच नाही, कोणाला काही नडलाच नाही, असं काही जास्त झालंच नाही. योगिताच्या बाबतीत बाकी बरंचसं काही दाखवलं, ज्या पद्धतीने ती खेळत होती, बोलत होती, तर छान एव्ही होता तिचा. तर फायनली मित्रांनो, या आठवड्यात 2 सदस्य बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेले आहेत. आता उरले 13 सदस्य. या आठवड्यामध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार होती, परंतु ती स्टॉप झाली. कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. तर मित्रांनो, शॉकिंग असं डबल इव्हेक्शन झालेलं आहे. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.